परमेश्वराची स्तुती असो. खरंच परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. परत एकदा परमेश्वराने आम्हाला ऑनलाईन सर्व्हिसमध्ये एकत्रित केलंस, म्हणून त्या परमेश्वराचं नावाला मान, सन्मान, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. यावेळेस आपण आपल्या भक्तीला सुरुवात करूया. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हास उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. त्याची प्रजा, त्याच्या कुरणातले कळप आहोत. परमेश्वर ह्या वचनाच्याद्वारे आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करू. हे पवित्र सेनाधीश गौरदेव बाप्पा, आकाश आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या आमच्या प्रभू, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. यावेळेस आम्ही इथं जमलेलो आहोत तुझी उपासना, तुझी आराधना करण्यासाठी. प्रभुदेवा, तू आमच्यामध्ये ये आणि गौरदेव बाप्पा, केवळ तुझ्या नावाचं महान गौरव आमच्या जीवनातून होऊ दे अशी मी तुझं प्रार्थना करतो. प्रभुदेवा, आम्ही जी काय आता तुझी उपासना आराधना करणार आहोत, त्याच्यामध्ये तुझं सिंहासन तू प्रस्थापित कर आणि त्या आराधनेमध्ये तू येऊन विराजमान हो अशी मी तुझं प्रार्थना करतो. आणि फक्त तुझं गौरव आमच्या जीवनातून होऊ दे ही प्रार्थना आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात करतो, म्हणतो. ऐकू द्या. आमेन. यावेळेस मी विनंती करतो ब्रदर गौरव आणि पालखीबाईंना की त्यांनी पुढे यावं आणि परमेश्वराचे गुणगान करावं. परमेश्वराची स्तुती असो. प्रियानो, प्रभू येशूच्या पवित्र अति गोड नावात तुम्हा प्रत्येकाला शालो. प्रियानो, माझा विश्वास आहे आपण सर्वजण त्या परमेश्वराची आराधना, त्या परमेश्वराची स्तुती करण्यासाठी तयार आहोत. आमेन. प्रियानो, परमेश्वर आज अद्भुत कार्य आपल्या जीवनामध्ये करणार आहे. आणि जर तो आपला आज विश्वास असेल, जर मोठ्या अपेक्षेने, मोठ्या विश्वासाने जर आपण परमेश्वराच्या चरणाजवळ आलो असू, तर परमेश्वर नक्कीच आपल्याला स्पर्श करणार आहे. प्रियानो, लोक शुभवर्तमानाच्या 5व्या अध्यायामध्ये जी गोष्ट आपल्याला सांगितलेली आपल्या सगळ्यांना ती माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा तो जो पक्षघाती मनुष्य आहे, त्या पक्षघाती मनुष्याचा जो विश्वास होता, त्याच्या मित्रांचा जो विश्वास होता, तो पाहून प्रभू येशू ख्रिस्ताला आश्चर्य वाटलं होतं. आणि आपल्याला ती गोष्ट सांगते की प्रभू येशू त्या व्यक्तीला बरा करतो. आमेन. तर प्रियानो, आज जर आपण त्या अपेक्षेने आलो असो की प्रभू तू आज मला स्पर्श कर, मला तुझी गरज आहे प्रभू, तर तो परमेश्वर आज आपल्याला नक्कीच स्पर्श कर. आमेन. या प्रियानो, आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया. आपलं लक्ष त्या प्रभू येशूकडे लावूया. त्या पवित्र आत्म्याला बोलूया, पवित्र आत्मा तू आज या ठिकाणी ये प्रभू, आम्ही तुझं स्वागत करतो. Lord, we worship you. प्रियानो, आज आपली जी काही गरज आहे, कदाचित आपल्याला शारीरिक आरोग्याची गरज आहे, कदाचित आपल्याला आत्मिक आरोग्याची गरज आहे, कदाचित मनामध्ये वेगवेगळे विचार, चिंता चालल्या असते आणि आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असतो. प्रियानो, तो परमेश्वर जो साऱ्या सृष्टीचा, अखेर सृष्टीचा जो परमेश्वर आहे, तो आज या ठिकाणी आहे. या आपलं मन त्या परमेश्वरासमोर आपण मोकळं करूया. त्याच्या नावामध्ये मुक्ती आहे, त्याच्या नावामध्ये शांती आहे. मुक्ती देणारे येशू नाम, शांती देणारे येशू नाम,
येशूला शांती दिलाय, येशूला मुक्ती दिलाय, मुक्ती दिलाय, येशूला शांती दिलाय, येशूला मुक्ती दिलाय, मुक्ती दिलाय, येशूला शांती दिलाय, येशूला येशू दया का बहता सागर, येशू दया का बहता सागर, येशू है दाता महान, येशू है दाता महान, ओ येशू है दाता महान, येशू है दाता महान, मुक्ती दिलाय, मुक्ती दिलाय, येशूला शांती दिलाय, येशूला, येशूला मुक्ती दिलाय, येशूला शांती दिलाय, येशूला हम सबके पापों को मिटाने, हम सबके पापों को मिटाने, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान, ओ मेरा यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान, मुक्ति दिलाए, मुक्ति दिलाए, यीशुला शांति दिलाए, यीशुला, यीशुला मुक्ति दिलाए, यीशुला क्रूस पर अपना खून बहाया, क्रूस पर अपना खून बहाया, सारा चुकाया ना, सारा चुकाया ना, ओ सारा चुकाया ना, सारा चुकाया ना, मुक्ति दिलाए, यीशुला शांति दिलाए, यीशुला मुक्ति दिलाए, यीशुला शांति दिलाए, यीशुला शांति दिलाए, यीशुला मुक्ति दिलाए, यीशुला प्रभू तुझं महान सामर्थ्य, प्रभू ते मुक्ती देणारं सामर्थ्य, ते शांती देणारं सामर्थ्य प्रभू आज या ठिकाणी आहे, त्याबद्दल मी तुझा आभार मानतो. तू या ठिकाणी आहे प्रभू परमेश्वर, त्यामुळे मुक्ती या ठिकाणी आहे. तू या ठिकाणी आहे म्हणून शांती आज या ठिकाणी आहे. आणि मी प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर, आम्हा प्रत्येकाला तुझे सामर्थ्य तू आज भर प्रभू. सर्व दुष्टाच्या इच्छा, आकांक्षा, योजना प्रभू येशूच्या नावात आम्ही पाठवून टाकतो प्रभू परमेश्वर. आणि तुझी परिपूर्ण इच्छा प्रभू परमेश्वर आम्हा प्रत्येकाच्या जीवनात तू पूर्ण करायची प्रार्थना विनंती करतो प्रभू. आम्ही जी काही तुझी आराधना, जी काही तुझी स्तुती, तुझा गौरव करणार आहोत ती तू मान्य कर आणि तुझ्याच नावाचा मान करू. सर्व गोष्टीबद्दल तुझे आभार मानून स्तुती करेन. सर्व गौरव तुझ्याच नावाने प्रभू येशूच्याच नावात प्रार्थना करी. तूच एक महान
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. बोलो यीशु मसीह की जय. प्रियानो, माझा विश्वास आहे तुम्ही सर्वजण आनंदित आहातच आणि म्हणून आपण सर्वजण आनंदाने त्या परमेश्वराची आराधना करणार आहोत, त्याची स्तुती करणार आहोत. प्रियानो, आपण असं एक गीत गाणार आहोत की जे एका स्तोत्रावर आधारित आहे आणि हे स्तोत्र माझा विश्वास आहे की आपल्या प्रत्येकाचं आवडीचं स्तोत्र आहे. स्तोत्र 23, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आणि म्हणून आपण गीत गाणार आहोत, यीशु है सच्चा गलेरिया और उसके हम सब कौन है? भेड़े हैं. आमेन. आमेन. प्रिय प्रभू येशू योहान कृष्ण वर्तमानाच्या 10व्या अध्यायामध्ये असं तो म्हणतो की मीच उत्तम मेंढपाळ आहे. आमेन. आणि जो उत्तम मेंढपाळ असतो तो आपल्या मेंढरांसाठी आपला प्राण देतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा खरोखर उत्तम मेंढपाळ आहे, कारण की त्यांनी तुमच्यासाठी माझ्यासाठी त्याचा प्राण 2000 वर्षापूर्वी दिला आहे. आणि म्हणून अशा ह्या उत्तम मेंढपाळाची आज आपण आराधना करणार आहोत. या आपण सर्वजण मिळून हे गीत गाऊया, येशू है सच्चा गलेरिया उसके हम भेड़े हैं. आपण सर्वजण टाळ्या वाजवूया. यीशु है सच्चा गलेरिया उसके हम भेड़े हैं. हरी चराइयों में हमें चराता है. यीशु है सच्चा गलेरिया उसके हम भेड़े हैं. हरी चराइयों में हमें चराता है. हालेलुया, हालेलुया.
परमेश्वराची आपण स्तुती करूया पियानो, कारण की तो परमेश्वर हा खरंच आपला उत्तम मेळ पाहतो. आमेन. हालेलुया. आमेन. आणि म्हणून जो गीतकार है तो म्हणतो की हमको अभी किसी का डर नहीं है क्योंकि यीशु हमारे साथ है. हालेलुया. पियानो, प्रभू येशू हा तुमच्या सोबत आहे, प्रभू येशू आमच्या सोबत आहे. आणि म्हणून जर परमेश्वर आपल्या सोबत आहे तर आपल्याला भीती कोणत्या गोष्टीची. म्हणून आपण आणखी एक गीत गाऊन जो आपला तारणारा परमेश्वर आहे आपण त्याची आराधना करूया. आपण गीत गाऊया, तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. आपण सर्वजण हे गीत गाऊन त्या परमेश्वराची स्तुती करूया. आपण सर्वजण टाळ्या वाजवूया. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. तारक तो
हालेलुया. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. जय. या प्रिय आपण सर्वजण आपले नेत्र यावेळेस बंद करणार आहोत. आपण सर्वजण आपलं लक्ष त्या प्रभू येशूकडे लावूया. त्या प्रभूला म्हणूया, प्रभू तू आज मग प्रत्येकाची भेट घे प्रभू. Lord, we worship you. फक्त परमेश्वर आज या ठिकाणी आहे. त्याची महान उपस्थिती आज आपल्यामध्ये आहे. प्रेम त्या प्रभू येशूच्या नावात सामर्थ्य आहे. आज जर आपण त्या परमेश्वराला हाक मारली, त्या प्रभू येशूला हाक मारली, तर तो प्रभू येशू आपल्याला नक्कीच आज स्पर्श करणार. कारण की बायबल आपल्याला सांगते की प्रभू येशूचं नाव हे सर्व नावांचं नाव आहे. Amen. आणि प्रभू येशू म्हणतो की जे काही तुम्ही माझ्या नावात मागाल ते मी तुम्हाला देईन. प्रभू येशू आम्हाला तू पाहिजे, आम्हाला तू पाहिजे. कारण की प्रभू तू जर का आमच्याकडे आहे तर आमच्याकडे सगळं काही आहे. We exalt you, for you are so good and so gracious. Yeshua, 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 Yeshua.
प्रभू येशू, आम्ही तुझ्या पवित्र नावाचा जय जयकार करतो. Yes, Lord. प्रभू तुझ्या नावामध्ये प्रभू परमेश्वर आम्ही मुक्त झालेलो आहोत प्रभू. Amen. तुझ्या नावामध्ये आम्हाला शांती मिळाली. Yes, Jesus. तुझ्या नावामध्ये प्रभू परमेश्वर आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला मिळालेले आहे. Yes. प्रभू तू आम्हा प्रत्येकाला या क्षणी तू प्रत्येकाला स्पर्श करतो. आम्हा प्रत्येकाच्या हृदयासोबत बोल प्रभू परमेश्वर. आम्ही जी काही तुझी आराधना केली, जी तुझी स्तुती केली प्रभू परमेश्वर, ती तू मान्य केलीस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. आणि मी प्रार्थना करतो प्रभू, होणारं वचन तू आशीर्वाद देऊ दे. तुझ्या वचनाद्वारे प्रभू परमेश्वर, तुझ्या सेवकाद्वारे तू आज आमची नव्याने भेट घे आणि तुझ्याच नावाचं मान गौरव दे प्रभू परमेश्वर. सर्व गोष्टीबद्दल तुझे आभार मानत स्तुती करत प्रभू येशूच्याच नावात ही प्रार्थना केली. मग तूच एक महाराज प्रेम पिता. आमेन. या प्रेम आपण सर्वजण परमेश्वराच्या वचनाकडे वळणार आहोत. आपण सर्वजण आपलं हृदय तयार करूया. त्या प्रभूला म्हणूया की प्रभू तू आज तुझ्या वचनाद्वारे आमची नव्याने भेट घे. आमेन. परमेश्वराची स्तुती असो. खरंच परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. आणि आताच तो आमच्या स्तुती स्तवनामध्ये उतरून आला. तो परमेश्वर खरंच किती दयाळू आहे. तो देव आमच्यासाठी किती चांगला आहे. म्हणून आम्ही त्या परमेश्वराची जेव्हा जेव्हा स्तुती करतो ना, त्यावेळेस तो आमच्यामध्ये उतरून येतो आणि त्याच्या सानिध्याने तो आम्हाला भरून टाकतो. म्हणूनच त्याच्या वचनात लिहिलेले त्याच्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. आणि ह्यावेळेस आम्ही आता देवाचं वचन आणि देवाच्या वचनाकडे पाहणार आहोत. आणि परमेश्वराच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, ज्या वचनातून आम्ही पाहणार आहोत ते वचन आहे इजकेलचं पुस्तक, याचा 30वा अध्याय 21 ते 25 हे वचन आहे. आणि मी विनंती करतो पालखींना की त्यांनी पुढे यावं, हे वचन वाचावं आणि ह्या वचनासाठी प्रार्थना करावी. प्रियांनो, आता आपण परमेश्वराचं वचन वाचूया. आपण आपलं बायबल उघडूया आणि परमेश्वराचं वचन वाचूया. वचन आहे यहेजकेल याचा 30वा अध्याय, वचन आहेत 21 ते 25. यहेजकेल याचा 30वा अध्याय, वचन आहेत 21 ते 25. मानवपुत्र, मिस्री राजा फारो याचा भूज मी मोडिला आहे. पहा, त्यास पुन्हा तलवार धरण्याची शक्ती यावी म्हणून त्यास औषधोपचार करून पट्टी बांधावयाची ती कोणी बांधली नाही. यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, मी मिस्री राजा फारो याच्या विरुद्ध आहे. त्याचा शाबूत व मोडका असे दोन्ही हात मी तोडून टाकीन. त्याच्या हातची तलवार गळेल असे मी करेन. मी मिस्र्यास राष्ट्रांमध्ये पांगवीन, त्यांना देशोधडीस लावीन. मी बाबेलाच्या राजाचे भुज बळकट करीन. मी आपली तलवार त्याच्या हाती देईन, पण मी फारोचे भुज असे मोडीन की एखाद्या भयंकर घायाळ झालेल्या मनुष्याप्रमाणे तो त्यास पुढे आक्रोश करेल. मी बाबेलाच्या राजाचे भुज बळकट करीन आणि फारोचे भुज गळतील. मी मिसर देशावर उगारण्यासाठी बाबेलाच्या राजाच्या हाती तलवार देईन. तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे. देवबाप ही वाचली वचनं आपल्या सर्वांकरता आशीर्वादित करो. प्रियांनो, आता आपण प्रार्थना करूया. आपण आपले नेत्र बंद करूयात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तुती, स्तुती, स्तुती. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ता. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ता. हे अखिल सृष्टीच्या उत्पन्न करता प्रभू परमेश्वर पित्या, हे आमच्या स्वर्गातील पित्या, खरोखर दयावान परमेश्वरा, पुन्हा एकदा दयावान परमेश्वरा, आजच्या या सुंदरशा दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. दयावान परमेश्वरा, सर्व आदर, सर्व सन्मान, सर्व गौरव, सर्व महिमा आम्ही तुला देतो. कारण खरोखर दयावान परमेश्वरा, तू आमचा महान परमेश्वर आहेस. तू आमचं जिवंत परमेश्वर आहेस. तू सेनाधीश परमेश्वर आहे. दयावान परमेश्वरा, तुझं वचन आम्हाला असं सांगतं की परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. आणि खरोखर दयावान परमेश्वरा,
तू आमच्यावर अगणित असे उपकार केलेले आहेस दयागन परमेश्वरा. आणि खरोखर दयागन परमेश्वरा, तुझ्या चांगुलपणाचा अनुभव दयागन परमेश्वरा आम्हाला दयागन परमेश्वरा तू वेळोवेळी क्षणोक्षणी आमच्या आयुष्यामध्ये दिलेला आहेस. याबद्दल मी तुझे खूप खूप आभार मानते दयागन परमेश्वरा. आणि खरोखर दयागन परमेश्वरा, तुझी दया आमच्यासाठी सनातन आहे दयागन परमेश्वरा. आणि केवळ तुझ्या दयेमुळेच, तुझ्या कृपेमुळेच दयागन परमेश्वरा आजचा हा सुंदरसा दिवस आम्ही पाहू शकलो दयागन परमेश्वरा. आणि आजचा हा सुंदरसा समय आम्ही पाहू शकलो दयागन परमेश्वरा. याबद्दल मी तुझे आभार मानते दयागन परमेश्वरा. विशेष प्रार्थना करते पवित्र बाप्पा, तुझी प्रार्थना करण्याची, उपासना करण्याची सुसंधी तू आम्हा प्रत्येकाला लाभू दिलीस, त्याबद्दल मी तुझे आभार मानते. विशेष प्रार्थना करते पवित्र देवप्पा की दयागन परमेश्वरा, आता तुझ्या पवित्र वचनात दयागन परमेश्वरा आम्ही ऐकत असताना दयागन परमेश्वरा आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे दयागन परमेश्वरा. आणि खरोखर दयागन परमेश्वरा, तुझ्या वचनाद्वारे दयागन परमेश्वरा तू आम्हा प्रत्येकाशी बोल दयागन परमेश्वरा. आमच्या प्रत्येकाच्या हृदयाशी, आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाशी तू बोल दयागन परमेश्वरा. आणि दयागन परमेश्वरा, केवळ तुझं गौरव आमच्या प्रत्येकाच्या जीवनाद्वारे करून घे. विशेष प्रार्थना करते पवित्र बाप्पा, तुझे बोलणारे जे दास आहे दयागन परमेश्वरा, त्यांना तुझ्या गौरव हातामध्ये मी समर्पित करते दयागन परमेश्वरा. त्यांना तू सहाय्य कर दयागन परमेश्वरा. आणि तुझे जे शब्द आहेत दयागन परमेश्वरा ते त्यांच्या मुखामध्ये तू घाल दयागन परमेश्वरा. आणि त्यांच्याकडनं पण दयागन परमेश्वरा तुझा गौरव करून घे अशी मी प्रार्थना विनंती करते दयागन परमेश्वरा. आम्ही सगळेजण दयागन परमेश्वरा लीन नम्र होऊन तुझ्या गौरव हातामध्ये पडतो दयागन परमेश्वरा. आमच्या प्रत्येकाचा तू ताबा घे दयागन परमेश्वरा. आणि दयागन परमेश्वरा, खरोखर दयागन परमेश्वरा, केवळ तुझं आणि तुझंच गौरव आमच्या प्रत्येकाच्या जीवनाद्वारे करून घे अशी मी प्रार्थना विनंती करते. पुन्हा एकदा प्रत्येक गोष्टीबद्दल तुझी स्तुती करत, सर्व आदर, सर्व सन्मान, सर्व गौरव, सर्व महिमा तुला देत प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून तो एक महान माझ्या स्वर्गीय पित्या. आमेन. परमेश्वराची स्तुती असो. खरंच परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. त्यावेळेस आम्ही आता परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष देणार आहोत की परमेश्वराचं वचन मला काय सांगतं ते. आणि ह्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, ज्यावेळेस आम्ही पाहतो एस्केलचं पुस्तक याचा 30वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, मानवपुत्र मिस्राचा राजा फारो ह्याचे भूज मी मोडिले आहे. पहा त्यास पुन्हा तलवार धरण्याची शक्ती यावी म्हणून त्यास औषध उपचार करून पट्टी बांधायची ती कोणी बांधली नाही. देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस आम्ही ह्या वचनामध्ये पाहतो आणि ह्या वचनाकडे ज्यावेळेस पाहतो तर देव जो आहे ना, तो इस्रायल आपल्या लोकांवरती असणारे मिसरचे जे बंधन आहे, सैतानाचे जे बंधन आहे, सैतानाचे जे जोखड आहेत ना, ते तोडण्यासाठी त्याने त्या सैतानाचे हात तोडलेले आहेत म्हणून सांगितलेले आहे. ज्यावेळेस मी परमेश्वराच्या वचनाकडे पाहतो ना, तर देव इथे असं म्हटलेलं आहे की सैतानाचे तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव असेल तो मी तुमच्यावरचा तोडून देणार आहे. तुमचे पाप असो, तुमची क्षमा असो, तुमचे पाप असो, तुमचे शाप असो किंवा तुमची निराशा असो, ती सर्व मी तुमच्यावरची तोडणार आहे येशूच्या नावामध्ये. बघा देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस आम्ही ह्या देवाच्या वचनाकडे पाहतो ना, तर देवाचं वचन आम्हाला असं सांगतं की जे सैतानाने आमच्यावरती लादलेलं आहे ना, ते आम्ही त्या लादलेल्या ठिकाणावरून आम्ही बाहेर निघू शकत नाही. कदाचित माझं पाप किंवा माझा जो शाप असतो तो माझ्या शापापेक्षा तुमचा जो शाप असतो तो वेगळा असू शकतो. कोणाला आजारी असतील, कोणी आर्थिकरित्या कमकुवत असतील, निरनिराळ्या बंधनामध्ये निरनिराळे शाप आमच्या जीवनावरती असतो. पण तो देव काय म्हणतो माहितीये का, मी तुमचे कुठलेही शाप असू द्या, तुमचे कुठलीही निराशा असू द्या, तुमच्या जीवनामधले कुठलेही पाप असू द्या, तो म्हणतो मी ती तुमच्या जीवनातली काढून टाकणार आहे. मी तुमच्या जीवनामध्ये मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. मी तुमच्या जीवनामध्ये मी तुम्हाला पुढे घेऊन चालणार आहे. मी तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक स्थितीमध्ये तुझ्या परिवाराला, तुझ्या लेकरांना, तुझ्या मुलाबाळांवरती जे सर्व शाप, पापाचे बंधन, निराशाचे बंधन आहे ना, ते सर्व मी
पिनास तोडून टाकणार आहे म्हणून सांगितलेलं आहे. देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, ज्यावेळेस आम्ही पाहतो ना यशायाचं पुस्तक याचा 52 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, तो देव म्हणतो मी इस्रायलाच्या बाजूने लढणार आहे. तो म्हणतो त्यांनी आपल्या आस्तींनी सर्व राष्ट्रांना बाजूला सारलेला आहे. देवाच्या वचनामध्ये असं सांगितलं, तो देव जो आहे ना आमचा बलवान आहे. सैतान जो आहे ना तो पराजित आहे. सैतानाकडे काही नाहीये. सैतान आमच्या देवासमोर काहीच नाहीये. पण देवाच्या वचनामध्ये असं सांगितलं, देवाने आपल्या आस्तींनी सर्व राष्ट्राला बाजूला केलेले आणि त्याने आपलं धारण तुमच्याकडे आणलेलं आहे. ज्यावेळेस मी त्या देवाच्या वचनाकडे पाहतो ना, देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस परमेश्वर आमच्याकडे येतो, ज्यावेळेस परमेश्वराची गोष्ट आमच्याकडे येतो ना, पहिलं पेत्रचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये तो काय म्हणतो माहिती का? पेत्र आपल्या लोकांना म्हणतो, देवाच्या प्रियजनांनो तुम्ही नम्र व्हा आणि सर्व समर्थ जो आमचा परमेश्वर आहे ना ह्याच्या हाताखाली तुम्ही नम्र व्हा आणि तो बघा तुमच्या जीवनामध्ये तो काय आशीर्वाद देईल. ते तुम्ही काय व्हा तर त्याच्या हाताखाली नम्र व्हा, म्हणजे तुमच्या जीवनावरचे जे सर्व पाप, शाप आणि निराशा जी आहे ना ती तुमच्या जीवनामधली निघून जाईल. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे पाहतो ना, जे लूका वर्तमान याचा 11वा अध्याय 20व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो माहिती का? ज्यावेळेस तो त्या लोकांसाठी बोलतो ना, तो म्हणतो ज्यावेळेस मी माझ्या जीवनातून देवाचं काम तुमच्या जीवनामध्ये होत राहिलेले हे ज्यावेळेस तुम्ही ओळखता ना, त्यावेळेस तुम्ही ओळखा की परमेश्वराचं राज्य तुमच्यावर आलेलं आहे. देवाच्या प्रियजनांनो, सैतान देवासमोर काहीच नाहीये. देव सर्व सामर्थ्यशाली आहे. देव जो आमचा आहे ना तो आमचा एवढा पॉवरफुल आहे की सैतानाची ताकद त्याच्या पुढे काहीच नाहीये. देवाच्या वचनामध्ये असं सांगितलं, देव जो आहे ना तो आपल्या बोटाने सैतानाला सरकून टाकेल. तो देव जो एवढा सामर्थ्यशाली आहे ना तो आपल्या बोटाने सैतानाला बाजूला सारून टाकल. कारण देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, येशू जो आहे ना, येशू जो तुमचा आणि माझा प्रभू आहे ना त्याच्याकडे सामर्थ्य आहे. देव सामर्थ्यशाली आहे. म्हणून तुमच्या जीवनातले जे सर्व पाप, शाप, निराशा, बंधन जे सर्व आहेत ना, ज्याच्यामुळे आज आम्ही सैतानाने आम्हाला त्रासून ठेवलेले आहे, भांगून ठेवलेले, जोखडांमध्ये जखडून ठेवलेले, तो प्रभू परमेश्वर म्हणत राहिलेला आहे तुमच्या जीवनातले सर्व शाप मी घालून टाकेल. देवाच्या वचनामध्ये जेव्हा आम्ही पाहतो ना, यशायाचं पुस्तक याचं 54 अध्याय आणि 17 वचन, तो तिथं असं म्हटलेलं आहे, कुठलंही शस्त्र तुझ्या विरुद्ध जे तयार केलेलं आहे ना ते तुझ्यावरती चालणार नाही किंवा त्या शस्त्राची उन्नती होणार नाही. त्याचं कारण काय की तो परमेश्वर जो प्रभू येशू ख्रिस्त जो आहे ना तो प्रभू येशू ख्रिस्त आमच्या बाजूचा आहे. कारण का की देवाच्या वचनात सांगितलंय, एस्केलचं पुस्तक 30वा अध्याय 21व्या वचनामध्ये, त्याने सैतानाचे भूज मोडलेले आहे. आणि म्हणूनच इफिस्कारास पत्र याचा 6वा अध्याय 17व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की देवाच्या प्रियजनांनो, तो इफिसच्या पुस्तकामध्ये म्हटलेला आहे, तारण रूपी शिरस्त्राण आणि आत्म्याची म्हणजे देवाच्या वचनाची तलवार तुम्ही हातामध्ये घ्या. देवाच्या प्रियजनांनो, आज आम्ही ह्या जगामध्ये संकटात आहोत, त्रासामध्ये आहोत, शापामध्ये आहोत, निरनिराळ्या बंधनामध्ये आहोत, पण आम्ही ह्या सर्व बंधनातून केव्हा सुटणार आहोत? तर देव म्हणतो, मी त्या फारोची तलवार मोडली, फारोचं भूज मोडलेले, त्याचं भूज ह्यासाठी मोडलेलं आहे की तुझ्या विरुद्ध जे शस्त्र जे आहे ना ते त्यांनी उचलू नये. मग तू काय कर, त्याचं जर भूज मी मोडलेलं आहे तर तू काय कर की वचनाची तलवार जी आहे ना, जी देवाच्या आत्म्याची वचनाची तलवार तूच. आणि ज्यावेळेस आम्ही ही तलवार उचलू तर देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेले आहे की देवाच्या लोकांनी ती तलवार ज्यावेळेस उचलली, वचनाची तलवार, तो सैतान ज्यावेळेस आमच्यावरती हल्ला करेल ना तेव्हा आम्ही त्या वचनाच्या तलवारीने पुढे जावं. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये होता आणि ज्यावेळेस तो सैतान त्याच्यावरती हल्ला करत होता ना तो देवाच्या वचनातून तो त्याच्या संगती बोलत होता. म्हणून सैतानाचं भूस त्या प्रभू येशू ख्रिस्ताने मोडलं. त्या देवाने तुमच्या आणि माझ्यावरती जे सर्व शाप जे होते ना ते सर्व काढून टाकलेले आहेत. आणि तो काय म्हणतो माहितीये का,
तर मग तो माझ्या मुला मी तुझ्यासाठी तुझ्या कुटुंबाच्या विरुद्ध जे काही सैतान करणार आहे ना ते सर्व मी मोडलेलं आहे. तुझ्या जीवनामध्ये मी जे सर्व आशीर्वाद आहे ना मी ते तुला दिलेले आहे ह्यासाठी की तुझ्या जीवनामध्ये सर्व बाबतीत तू उन्नती पाहावी. मग मी आज कुठं आलेलोय? मग माझ्या जीवनावरती कधी कधी आम्ही विचार करतो, कधी कधी आमच्या जीवनामध्ये आम्ही विचार करतो माझ्यावरती हे शाप आहे, माझे हे बंधन आहे, माझ्या जीवनामध्ये असं होत नाही, माझ्या जीवनामध्ये ते होत नाही. त्याचे कारण म्हणजे सैतान आम्हाला त्या सर्व देवाच्या आशीर्वादापासून रोखत असतो. पण देव म्हणतो मी ते तुझ्यावरचे सर्व शाप काढले, मी ते भूज मोडलेलं आहे सैतानाचं. आणि ज्यावेळेस मी देवाच्या वचनामध्ये पाहतो ना, दुसरं सॅम्युएलचं पुस्तक याचा 23वा अध्याय 10व्या वचनामध्ये, ह्या 23व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, दावीद जो होता ना त्या दावीदाकडे असे काही त्याच्या युद्धामध्ये पराक्रम करणारे असे सैनिक होते. ते एक सैनिक ज्याच्याबद्दल सांगितलेलं आहे आलियेजर, आणि त्याच्याबद्दल असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तो युद्धामध्ये जायचा ना तर युद्धामध्ये गेल्यानंतर त्याच्या हाताला तलवार जी आहे ना ती तलवार तो अशी खेळायचा की थकेपर्यंत ती त्याची तलवार त्याच्या हाताला चिटकून राहायची. देवाच्या प्रियजनांनो, आम्ही ह्या जगामध्ये राहत असताना आमच्या जीवनामध्ये हे देवाचं वचन जे आहे ना हे चिटकलं पाहिजे. आणि ज्यावेळेस मी हे देवाचं वचन घेऊन सैतानाच्या समोर उभा राहील ना त्यावेळेस तो सैतान काय म्हणेल, अरे हा देवाचं वचन घेऊन उभा राहिलेला आहे. निरनिराळे दाविदाच्या सैन्यांमध्ये हे असे लोक होते जो तलवार जो आहे ना त्याच्या हाताला चिटकलेली होती. दुसरा एक माणूस होता, त्याने एका काठीने एका बर्फाच्या गुहेमध्ये खोल खड्ड्यामध्ये त्या विहिरीमध्ये उतरून त्यांनी एक सिंहाला मारलं म्हणून सांगितलेले. त्याच्याकडे आणखी एक सैनिक होता की त्याने काय केलं होतं तर युद्धामध्ये पलिष्ठ्यांना एकाच वेळेस 300 लोकांना मारलं होतं. देवाच्या प्रियजनांनो, ज्या वेळेस आम्ही आमच्याकडे देवाचं वचन आणि देवाच्या गोष्टी असतात ना त्यावेळेस आमच्यावरती असणारे सर्व बंधन सर्व शाप ते तुटले जातात. कधी कधी आम्ही देवाच्या वचनाकडे पाहतो देवाच्या प्रियजनांनो, आणि ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाकडे पाहतो तर आमचे जे हात आहेत ना ते सैतानाने तोडू नये म्हणून आम्ही नेहमी काळजी घेतली पाहिजे. कधी कधी आम्ही म्हणतो देवाने मला एकापासून मुक्त केलंय. कधी कधी आम्ही जातो अशा मीटिंगमध्ये किंवा अशा सभेमध्ये जातो आणि तिथं आम्हाला म्हणतो तिथं आम्हाला आम्ही जातो आणि देवाचं वचन ऐकतो आणि म्हणतो देवाने मला दारूपासून मुक्त केलं. आणि तो दारूपासून मुक्त केलं. आणि दुसरीकडे एक जो हात त्याचा मोडलेला आहे ना तो म्हणतो मला एका हाताने तो काय म्हणतो मला देवाने दारूपासून मुक्त केलं, आणि दुसरा हात त्याचा चांगला मोकळा सोडतो आणि त्या दुसऱ्या हाताने ते जास्ती सिगरेट प्यायला सुरुवात करतात. एका हाताने ते कधी कधी असं म्हणतात की मी देवाने मला काय केलेलं आहे तर मला तंबाखूच्या व्यसनातून सोडवलेलं आहे. दुसरीकडे ते पान खायला सुरुवात करतात. देवाच्या प्रियजनांनो, ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे पाहतो ना देव त्या 22व्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, मी मिस्री लोकांचा एकच हात नाही पण तो दुसरा हात जो साबूत आहे ना तो पण मी तोडून टाकेल. म्हणून तुमच्या जीवनामध्ये जे सैतानाने काम करत राहिलेले त्याचे दोन्ही हात त्यांनी मोडलेले आहे यासाठी की तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद प्राप्त हो, यासाठी की तुमच्या जीवनामध्ये जे काही जे सर्व बंधन जोकडं जू आहेत ना ते सर्व तुटले जावे ही देवाची इच्छा आहे. देवाच्या प्रियजनांना ज्यावेळेस आम्ही एचकेलचं पुस्तक याचं 30वा अध्याय 22व्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, तिथं असं म्हटलेलं आहे 22व्या वचनामध्ये, यास तो प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा मी मिस्रांचा राजा फारो याच्या विरुद्ध आहे, त्याचा साबूत व मोडलेले असे दोन्ही हात मी तोडून टाकेल. कशासाठी? तर जे शाप तुमच्या जीवनामध्ये घेऊन येत राहिलेला आहे. देवाच्या प्रियजनांनो, तुम्ही जर देवाचं वचन पकडा, यू होल्ड द वर्ड ऑफ गॉड अँड द वर्ड ऑफ गॉड विल होल्ड यू.
तुम्ही देवाचं वचन पकडा आणि देवाचं वचन तुम्हाला स्थिर करेल. जर तुमच्या हातातलं हे वचन कधी सुटलं ना, तर हे वचन जे आहे ना, हे आमच्या हातातलं सुटलं ना, सैतान परत आमच्यावरती अटॅक करेल. कधी कधी आमच्या जीवनामध्ये असे प्रश्न येतात, असे आठवडे येतात, त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की मी आजारी पडलो, मी निराश असतो. काही आठवड्यांमध्ये असं येतो, असे दिवस येतात की त्या दिवसांमध्ये मला असं वाटतं की मी आजारी पडलो ना, तर मी प्रभूपासून दूर गेलेलो. पण घाबरू नका देवाच्या प्रियजनांनो, तो देवाच्या वचनामध्ये म्हटलेला आहे, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या जीवनावरती संकट येतील, त्रास येतील, प्रश्न येतील, पण तो परमेश्वर म्हणतो मी तुझ्या बरोबर उभा राहिलेलो आहे. मी तुझ्या जीवनावरचे सर्व शाप काढून टाकलेले, मी तुझ्या जीवनावरचे सर्व गोष्टी मी काढून टाकलेले आहे. देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस मी परमेश्वराचं वचन पाहतो, पहिले समूएलचं पुस्तक त्याचा 5वा अध्याय आणि 5व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो, तिथं असं लिहिलेलं आहे की पलिश्त्याने इस्रायल लोकांचा जो कराराचा कोश आहे ना, तो जिंकून त्यांनी आपल्या पलिश्तीच्या गावांमध्ये घेऊन गेला आणि त्यांनी खूप आनंद केला, खूप उत्सव केला की आम्ही इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याचा कराराचा कोश घेऊन आलेलो आहे. आणि देवाच्या वचनामध्ये सांगितलं, संध्याकाळच्या वेळेस त्यांनी खूप आनंद उत्सव केला आणि आनंद उत्सव केल्यानंतर त्यांनी तो कराराचा कोश जो होता ना, तो दागोनाच्या मंदिरामध्ये ठेवला. आणि ज्यावेळेस दागोनाच्या मंदिरामध्ये त्यांनी ठेवला ना, दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन पाहतो तर तो दागोन जो आहे ना, तो परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे उपडा पडलेला होता. ह्याचा अर्थ काय? प्रत्येक गुडघा टेकेल आणि प्रत्येक जीभ बोलेल की हा प्रभू, हा जो प्रभू आहे ना, तो देव आहे. प्रत्येक गुडघा टेकेल, प्रत्येक जीभ बोलेल की येशू हा प्रभू आहे. आणि म्हणूनच तो दागोन जो होता ना, तो दागोन पालथा पडला, तोंडावरती त्याच्या पडला. हा देवांचा देव जो परमेश्वर, जे तुमच्यावरचे शाप होते ना, ते त्यांनी मोडलेले. दुसऱ्या वचन 3ऱ्या वचनामध्ये 4थ्या वचनामध्ये सांगितलं की दुसऱ्या दिवशी काय झालं, तर देवाच्या वचनामध्ये असं, हा दागोन जो होता ना, ह्याचं मुंडकं तुटलं, हात तुटले आणि तो उपडा पडलेला. देवाच्या त्या कराराच्या कोशापुढे. आम्हाला अशा देवाची गरज नाहीये. हा दागोनासारखा देव आम्हाला नकोय. ह्या दागोन ज्यावेळेस उलटा पडला ना, त्यावेळेस पलिष्ठी लोक आले, त्यांनी पकडलं त्याला, हुफ हुफ करून त्याला उचलून आपल्या जागेवरती ठेवलंय. त्यांनी उचललं त्याचं नाक सरळ केलं, त्याचं कान सरळ केलं, त्याचे हात केले आणि त्याच्या जागेवरती उभं केलं. पण देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस आम्ही ह्या गोष्टीकडे पाहतो ना, आम्हाला अशा देवाची गरज नाहीये की जे देवाला आम्हाला उचलून ठेवावं लागेल, पण आम्हाला अशा देवाची गरज आहे की जो देव मला उचलून घेईल, जो मला उचलून माझ्या ठिकाणी ठेवल. मी ज्या ठिकाणी हारलेलो आहे ना, ते माझ्या जीवनातले विजय तो मला दे. माझ्या जीवनातले ज्या बंधन आहेत ना, ते तोडून टाकेल. अशा देवाची गरज मला आहे. तो दागोन देव नव्हता, पलिश्त्यांचा देव होता. पण ह्या पलिश्त्यांना त्यांच्या देवाची गरज का होती? कारण काय की हा देव जो होता ना, ह्यांना देव म्हणून त्यांना पाहिजे होता. पण आमचा जो परमेश्वर जो आहे ना, आमचा जो प्रभू आहे ना, तो आमचा प्रभू जो देव आहे ना, तो आम्हाला आशीर्वाद देणार आहे. तो आम्हाला शापातून सोडवणार आहे. तो आमच्या बंधनातून सोडवणार आहे. आमच्या जीवनातून, निराशातून तो सोडवणार. देवाच्या प्रियजनांनो, तुम्ही आज तुमच्या जीवनामध्ये निराश आहात का? मग तुम्ही अशा देवाची अपेक्षा करताय की ज्या देवाने तुम्हाला येऊन मदत करावी, तर तो देव आज तुमच्या जवळ आहे. तो देव येऊन तुम्हाला म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, तू निराश आहे का? तुझ्या जीवनामध्ये दुःख आहे का? तुझ्या जीवनामध्ये संकट आहे का? मी तुझा देव परमेश्वर तुला मदत करण्यासाठी सदैव तयार आहे. मी दागवण्यासारखा नाहीये. मी तुला उचलल आणि तुझ्या जीवनातल्या सर्व गोष्टी सेट राईट करून टाकेल. देवाच्या प्रियजनांनो, आज ज्यावेळेस आम्ही ह्या पाहतो देवाच्या गोष्टी, तर कल्वरी जो आहे ना, कल्वरीची जी वाट आहे ना,
तिथं प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या दोन्ही हातामध्ये खिळे ठोकले त्याच्यासाठी, यासाठी त्याच्या हातामध्ये खिळे ठोकण्यात आले, यासाठी की तुमचे सर्व शाप त्यांनी स्वतःवरती घेतले आणि ते सर्व शाप तो झाडाला लटकून स्वतः शाप झाला तुमच्यासाठी, यासाठी की सैतानाचा पराजय व्हावा. सैतानाने प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही क्रूस खांबावरती पाहतो तर त्याच्या अंगावरती सर्व रक्तच रक्त पडलेलं होतं. त्याची पाठ जणू काय जस काय ती नांगराविना तशी नांगरण्यासारखी त्याची पाठ झाली होती. पण ती कोणासाठी? तुमच्या आणि माझे शाप त्यांनी त्या क्रूस खांबावरती घेतले. देवाच्या प्रियजनांनो, येशूचं रक्त ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये होतं, जसं की ज्यावेळेस आम्ही पाहतो की तुझं हृदय हे परमेश्वराचं मंदिर आहे आणि ज्यावेळेस तू प्रभू येशू ख्रिस्ताला अशा एका चर्च मध्ये जातो, देवाचं वचन ऐकतो आणि ज्यावेळेस तू त्या प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो, प्रभू येशू तू माझ्या हृदयामध्ये ये, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या हृदयामध्ये येतो आणि पहिली गोष्ट काय होती? तुझ्या हृदयातला जो सैतान म्हटलेल्या शापाच्या गोष्टी येतात तो त्याच्या पुढे उपडा पडतो. तुझ्या हृदयामध्ये कोण आज वस्ती करते? आज तुझ्या हृदयामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस तू बोलवशील ना, तर तुझ्या हृदयामध्ये जे तुझ्यावरती असणारे सर्व शाप, तुझ्यावरती असणारे जे सर्व बंधन, तुझ्यावरती असणारे निराशा, तुझ्यावरती असणारे जे सर्व कटुपणा, ते सर्व काही तुटले जातील. आणि तो प्रभू येशू म्हणे माझा, ज्यावेळेस तो प्रभू येईल ना त्यावेळेस तो तुझ्या हृदयामध्ये वस्ती करेल. आज तू असा विचार करतोय का? मी आज बंधनात आहे आणि कोण मला सोडवेल? आज माझ्या जीवनावरती एक बंधन आहे, आजाराचं बंधन. कधी कधी लोक विचार करत राहिलेले आहे माझ्या जीवनामध्ये अजून पुष्कळ अशी बंधन आहेत की अजून मला ते माझे बंधन अजून तुटलेले नाहीयेत. देवाच्या प्रियजनांनो, 100% तुम्ही आपल्या येशूच्या हातामध्ये पडा आणि तो येशू तुमच्या जीवनातले बंधन काढून टाकेल. देवाच्या प्रियजनांनो, जसं की ज्यावेळेस आम्ही एखाद्या गाडीवरती चाललो आणि गाडीवर चालता चालता एखादा किडा जर आपल्या अंगावरती बसला तर आपण कसं असं हाताने मारून असा कुसकून टाकतो, तसा देव तुमच्या जीवनातले सर्व सैतानाची बंधनं, जे सैतानाचे जू, सैतानाचे शाप, सैतानाची निराशा, सैतानाचे जोखड आपल्या बोटाने उडवून टाकेल आणि तो तुम्हाला म्हणाल मी तुला आशीर्वाद देईल. मी त्या सैतानाचे दोन्ही हात मोडले, जो चांगला होता ना तो पण मोडला आणि जो मोडलेला आहे ना त्याला मलमपट्टी पण करणारा कोण नाहीये, ह्यासाठी की तुझ्या जीवनामध्ये आशीर्वाद प्राप्त व्हावा. देवाच्या प्रियजनांना, आज आम्ही कुठं आहोत? काय माझ्या जीवनामध्ये शाप आहेत का? काय माझ्या जीवनामध्ये निराशा आहे का? काय माझ्या जीवनामध्ये बंधन आहेत का? काय माझ्या जीवनामध्ये अजून मी त्या व्यसनांमध्येच अडकलेलो आहोत का? आजपर्यंत मी काय त्या व्यभिचाराच्या पातकामध्ये अडकलेलो आहे का? अरे मी व्यभिचाराचं पातक करतो, मी व्यसनाच्या अधीन अडकलेलो आहे का? मी निराशा आहे का? माझी व्यवस्था जी आर्थिक स्थिती आहे ती चांगली नाहीये. तो ध्येय म्हणतो या सर्वातून सोडवणारा मी तुझा परमेश्वर तुझ्या बरोबर येईल. आणि तिथे असं सांगितलेलं आहे त्या पुढच्या वचनामध्ये, ज्यावेळेस मी 25वं वचन पाहिलेलं आहे ना, तो परमेश्वर म्हणतो की मी मिस्राची तलवार, दोन्ही हात मोडलेले आहे ना, ती तलवार घेईल आणि मी ती तुझ्या हातामध्ये देईल. कशासाठी? की तू आता इथून पुढे त्या सैतानाला बोलावं की जे त्रास माझ्या घरामध्ये आले, जे संकट माझ्या जीवनामध्ये आले, जे बंधन माझ्या घरामध्ये आलेले, आता मी हे देवाचं वचन घेतलेलं आहे, हे देवाच्या वचनाच्या द्वारे मी तुला आता मारणार, कारण तो प्रभू परमेश्वर माझ्या बरोबर आहे. देवाच्या प्रियजनांनो, आज मी इथं आहोत. माझे बंधन तुटलेत का? आज आम्ही पुष्कळ प्रयत्न करतो, आमच्या जीवनामध्ये खूप उलाढाल्या करतो, आमच्या जीवनामध्ये नको त्या गोष्टी करतो, परत येऊन म्हणतो मी कंटाळलो, मला काही साध्य झालं नाही. पण तो आज परमेश्वर
देवाच्या प्रियजनांनो, तो परमेश्वर आज तुमच्या बाजूने उभा आहे. तू म्हटला मी सैतानाचे भूज मोडले. मी एक नाही त्याचे दोन्ही साबूत असणारा पण भूज मोडलेला आहे, कारण तू माझा आहेस. तुझ्यावरचे सर्व शाप मी त्या क्रूस खांबावरती घेतले, यासाठी की तुला एक जीवन प्राप्त व्हावं. देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस आम्ही हे वचन ऐकताना आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही आपलं समर्पण त्या परमेश्वराला करूया. आपण आपले डोळे बंद करूया आणि त्या परमेश्वराला म्हणूया की परमेश्वरा, तुझं मोठं सामर्थ्य आज माझ्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. देवा, तुझ्या मोठ्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. प्रभू येशू, तुझं मोठं सामर्थ्याने तुम्हाला भर आणि माझ्यावरती असणारे जे सर्व सैतानाचे बंधन, जोकडं, जू, शाप, निराशा, माझी आर्थिक स्थिती सगळी तू बरी करून टाक आणि तो देव आनंदाने येईल. सामर्थ्य येशू के नाम में, सामर्थ्य येशू के नाम तुम्हें, सामर्थ्य येशू के नाम में, बंधन टूटते हैं यीशु मसीह के नाम से, बंधन टूटते हैं यीशु मसीह के नाम से, बंधन टूटते हैं यीशु मसीह के नाम से, बंधन टूटते हैं यीशु मसीह के नाम से. देवाच्या प्रियजनांनो, आज आम्ही इथं आहोत. तू देव म्हणतो मी त्या राजाचे दोन्ही भूज तोडलेले आहेत. तुझ्या जीवनावरचे सर्व शाप मी काढलेले आहेत. तुझ्या जीवनामध्ये मी जे सर्व शाप होते मी ते काढून टाकलेले आहेत. तू आशीर्वादित हो. देवाच्या प्रियजनांनो, तुम्ही आपल्या जीवनामध्ये म्हणताय का की अजून मी आशीर्वादित नाहीये? तुम्ही असं म्हणता का माझ्या जीवनामध्ये जी आर्थिक स्थिती आहे ती चांगली नाहीये? तुम्ही असं म्हणता का माझ्या जीवनामध्ये लग्न इतके वर्ष झाले पण अजून मला मूल नाहीये? तो परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकेल. तुमची अर्थव्यवस्था, तुमची आर्थिक स्थिती तो देव बदलून टाकेल. तो देव तुमच्या जीवनातले आजार काढून टाकेल. तो देव तुमच्या जीवनातले जे सर्व तुम्हाला लागणारे जे सर्व शाप तुम्ही म्हणताय माझ्यावरती आहे ते सर्व काढून टाकेल. फक्त एक गोष्ट त्याच्यासाठी बोला, हे प्रभू येशू, तू माझ्या पापांची आणि माझ्या सुखांची तू क्षमा कर. तू माझ्या जीवनामध्ये ये आणि तू मला सहाय्य कर. प्रभू देवा, मी या जीवनामध्ये थकलो, मी या जीवनामध्ये हारलो, या जीवनामध्ये सैतानाने माझ्याकडून सर्व काही लुबाडून नेलं. पण आज मी तुझं वचन ऐकलं. त्या वचनाच्या द्वारे माझ्या जीवनामध्ये माझं जे सर्व गमावलेलं आहे ते आज मी येशूच्या नावात परत घेतो. प्रभू येशू, तू माझ्या जीवनामध्ये ये आणि तू मला सहाय्य कर. येशूच्या नावात आम्ही ही प्रार्थना करतो, म्हणतो ऐकू द्या. आमेन. तुमच्यावरचे सर्व शाप, तुमच्या जीवनावरचे सर्व बंधन, तुमच्या जीवनामध्ये असणारी सर्व निराशा तो प्रभू येशू आज काढून टाकत राहिले. हे जग निराशामध्ये आहे, हे जग बंधनामध्ये आहेत, पण तो देव आज तुमच्याकडे येतोय
आणि तू म्हणतोय मी तुझ्या जीवनात त्याचे सर्व शाप, निराशा, पापाचे बंधन सर्व मी काढून टाकतोय. तू माझ्याकडे बघ, माझ्या मुला, माझ्या मुली, तू माझ्याकडे बघ. आपण प्रार्थना करू. हे प्रभू येशू, आम्ही ह्या वेळेस प्रार्थना करतो. प्रभू देवा, तुझ्या लेकरांनी आता तुला समर्पणाची प्रार्थना केलेली आहे आणि मी आज त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू देवा, जे कोणी आज ह्या ऑनलाईन वरती जे कोणी आज तुझं वचन ऐकत राहिलेले आहे, आज मी त्यांच्या जीवनासाठी प्रार्थना करतो. प्रभू येशू, त्यांचं जीवन तुझ्या हातामध्ये सुरक्षित आहे आणि त्यांचं जीवन मी तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू देवा, त्यांच्या जीवनातले सर्व शाप, बंधन, जोकडे, निराशा, त्यांची गौरदे बाप्पा आर्थिक स्थिती, त्यांच्या लेकरांची स्थिती जे बंधनामध्ये आहेत, व्यसनांमध्ये आहेत, निरनिराळ्या बंधनामध्ये आहेत, ते सर्व आज त्यांच्या जीवनात मी तोडून टाकतो. आणि प्रभू देवा, त्यांना एक नवीन जीवन तू त्यांच्या जीवनामध्ये तू दे. आणि प्रार्थना करतो प्रभू येशू, त्या जगावरती जे एक मोठं संकट आलेलं आहे, कोरोना व्हायरसचं, प्रभू देवा, 2 लाखापेक्षा लोक मरण पावलेले आहेत. 30 लाखापर्यंत त्याची रुग्णाची गौरदे बाप्पा लागण झालेली आहे. पण आज आम्ही येशूच्या नावात प्रार्थना करतो. प्रभू देवा, हा शाप येशूच्या नावात तुटला जाऊ. हे शापाचे बंधन येशूच्या नावात तुटले जाऊ दे. आणि जे लोक तुझे लोक आहेत, जे तुझ्यावरती विश्वास ठेवतात आणि हे जगातल्या लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवावं म्हणून आज तू त्यांना सहाय्य कर. आणि हे सर्व कोरोनाचे पेशंट्स येशूच्या नावात बरे होते. सैतानाला आम्ही येशूच्या नावात बांधून टाकतो. आणि प्रभू देवा, तुझा आरोग्याचा हात त्यांच्या जीवनामध्ये उतरून येते. तुझी कृपा, तुझी दया तू त्यांच्यावरती कर. प्रभू देवा, आम्ही सर्वजण जे आज आम्ही इथं आहोत आणि जे तुझं वचन आहे, तर त्या सर्वांना मी तुझ्या हातामध्ये सोपवतो. येशूच्या नावात ही प्रार्थना किती म्हणतोय विद्या. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून, हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वी, तुझे इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज मास, आणि जसे आम्हाला तसेच तो आमच्या नियम असो आणि आम्हास परिषद तर आम्हास वाईटापासून, कारण की राज्य सामर्थ्याने ही सर्व काळ तुझीच आहे. आता देवबापाची प्रती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन. प्रियानो, परमेश्वराचं वचन जे आपण आत्ताच ऐकलं, तर त्या वचनाप्रमाणे जसं परमेश्वराने फारोचे भुज मोडून टाकले होते, अगदी त्याच प्रकारे परमेश्वराने आपल्या जीवनावर जी सैतानाची बंधने होती ती संपूर्णपणे मोडून टाकलेली आहेत. जे शाप होते, दुष्टाच्या ज्या योजना होत्या, त्या 100% परमेश्वराने मोडून टाकलेल्या आहेत. आणि परमेश्वराचा अधिकार आता आपल्यावर आहे आणि आपल्या जीवनावर आहे. आणि म्हणून प्रियानो, जर परमेश्वराचा अधिकार आपल्यावर आहे आणि आपल्या जीवनावर आहे, तर कुठल्याच प्रकारे आपल्याला कुठल्याच गोष्टी संबंधाने घाबरून जाण्याची काही गरज नाही. कारण परमेश्वर आपल्या जीवन रूपी नावेचा नावाडी आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या नावेमध्ये आहे आणि म्हणून तोच आपली नाव सुखरूपपणे पैलगिरी नेणार आहे. आणि खरंच प्रियांनो, ही खूप मोठी आशा आपल्या सगळ्यांना आहे. आणि म्हणून आपण त्या प्रभू येशू ख्रिस्तावर आणखी प्रीती करायला हवी आहे आणि आपण त्याच्या वचनामध्ये आणखी वाढायचंय आणि त्याच्या विश्वासात आपण आणखी वाढायचंय आणि त्याच्यासाठी आणखी एक पवित्र जीवन रोज आणि रोज एक आणखी पवित्र जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे आणि आपल्या जीवनाद्वारे आपण केवळ त्यालाच गौरव द्यायचा आहे.
Be blessed.